नमस्कार मित्रांनो, चेक बाउन्सच्या भाग 2 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण भाग 1 मध्ये बघितलं की चेक कधी दिला जातो, चेक बाउन्स झाल्यानंतर काय कायदेशीर कारवाई करायची असते. आता आपण पुढचा भाग घेणार आहोत की चेक बाउन्सची केस दाखल झाल्यानंतर जो कंप्लेनंट आहे आणि जो ॲक्युज्ड आहे, म्हणजे ज्याच्या विरुद्ध केस दाखल केली आणि ज्यांनी केस दाखल केलेली आहे, त्यांना सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काय काय रेमेडीज आहेत. तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, चेक बाउन्स ही एक प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट असल्यामुळे आणि समरी सूट असल्यामुळे ज्याच्या विरुद्ध म्हणजे ॲक्युजला कोर्ट समन्स पाठवतं की तुमच्या विरुद्ध असा चेक बाउन्सचा केस दाखल झालेला आहे, तर तुम्ही या दिवशी कोर्टामध्ये हजर राहा. तर जो ॲक्युज्ड असतो त्या ॲक्युजला कोर्टामध्ये जाऊन सर्वप्रथम तर बेल घ्यावा लागतो. मित्रांनो, आमच्या असं निदर्शनास आलं आहे की काही ॲक्युज्ड समन्सला टाळाटाळ करतात, लाईटली घेतात आणि मग अशा जर का समन्सला तुम्ही हजर नाही राहिलात तर पुढच्या वेळेस मात्र नॉन बेलेबल वॉरंट तुमच्या विरुद्ध निघतं. पहिल्यांदा बेलेबल वॉरंट निघतं, बेलेबल वॉरंटलाही तुम्ही हजर नाही राहिलात तर नॉन बेलेबल वॉरंट तुमच्या विरुद्ध निघतं. आणि आमच्या एका केसमध्ये तर मित्रांनो, समोरच्या आरोपीला जजनी नॉन बेलेबल वॉरंटला देखील हजर राहिला नाही आणि मग त्याला पोलिसांनी पकडून आणलं, म्हणून 15 दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. म्हणून मित्रांनो, तुमच्या विरुद्ध जर का चेक बाउन्सची केस झाली असेल तर तुम्ही पहिल्याच समन्सला कोर्टामध्ये हजर राहून बेल घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जो कंप्लेनंट असतो त्याच्यासाठी 2018 मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये एक दुरुस्ती केली गेली, अमेंडमेंट आणली गेली आणि सेक्शन 143A टाकला. या सेक्शन 143A टाकण्यामागं असा उद्देश होता पार्लमेंटचा की चेक बाउन्सच्या केसेसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की केसेस वर्षानुवर्ष चालत आहेत. भले कायद्यामध्ये लिहिलं आहे की ती 6 महिन्यात संपवली पाहिजे, पण असं होताना निदर्शनास येत नाही आहे. आणि जो कंप्लेनंट असतो तो सफरर होतो. 2-2, 3-3 वर्ष कधी कधी तर चेक बाउन्सची केस चालते आणि मग त्याचे पैसे अडकून पडतात आणि म्हणून त्याला काहीतरी रिलीफ द्यावा म्हणून 2018 साली सेक्शन 143A हा पार्लमेंटनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये टाकला. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा कोर्टामध्ये एव्हिडन्स ॲफिडेव्हिट दाखल केलं जातं त्यावेळेस किंवा बेल घेताना जर का कंप्लेनंटनी ॲप्लिकेशन केलं तर त्या ॲप्लिकेशनच्या आधारे ते कोर्टला डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे की ॲक्युजनी कंप्लेनंटला 20% चेक बाउन्सच्या 20% एवढी रक्कम द्यावी. पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये अनेक केसेस झाल्या, खूप केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या आणि शेवटी सुप्रीम कोर्टाला हे डिसाईड करावं लागलं की हे देणं ॲक्युजनी गरजेचं आहे का नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक केस लॉ घडली, ती म्हणजे राकेश रंजन श्रीवास्तव वर्सेस स्टेट ऑफ झारखंड. आणि आत्ता साधारण मे 2024 मध्ये याचा जो जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सेक्शन 143A हा डिस्क्रिशनरी पॉवर त्या कोर्टाला दिलेली आहे. कारण त्याच्यामध्ये जो शब्द आहे तो मे आहे, शाल नाही आहे. म्हणजे ॲक्युज्ड हा पैसे कंप्लेनंटला देणं लागतो का नाही लागत, तर हे सगळं ठरवण्याचा जो अधिकार आहे हा पूर्णपणे स्वेच्छा अधिकार असणार आहे त्या कोर्टाचा. आणि म्हणून आपल्याला अनेक वेळा असं दिसतं की असे ॲप्लिकेशन्स ट्रायल कोर्टामध्ये रिजेक्ट केली जातात आणि कंप्लेनंटला काही मिळत नाही आणि मग ती केस त्याला तशीच पुढे चालू ठेवावी लागते. पण मित्रांनो, जर का तुमच्या केसमध्ये जसं भाग 1 मध्ये मी सांगितलं की चेक व्यवस्थित लिहिला गेला आहे, त्याच्यावरती तारीख आहे, नाव आहे, अक्षरातली आकडा बरोबर आहे, अंकातला आकडा बरोबर आहे, जो चेक देतोय त्याची सही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी लीगल लॅबिलिटी आहे. म्हणजे एक्स या व्यक्तीने वाय या व्यक्तीबरोबर काहीतरी व्यवहार केलेला आहे, जमीन विक्रीचा असेल, वस्तू देण्या घेण्याचा असेल किंवा अजून कसला व्यवहार असेल आणि एक्स ही व्यक्ती वाय या व्यक्तीला ते पैसे देणं लागते. म्हणजे लीगल लॅबिलिटी ही जर का प्रूव्ह होत असेल तर अशा वेळेस कंप्लेनंटला
कंप्लेनंटच्या बाजूनी ट्रायल कोर्टाचं जजमेंट हे येणारच. आणि समजा ते जजमेंट आलं आणि जर का ॲक्यूजनी पैसे नाही दिले तर ॲक्यूजला कोर्टावरती डिसिजन आहे की जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला डबल पेनॉल्टी द्यावी लागते. म्हणजे 1 लाखाचा चेक असेल तर 2 लाखाची त्याला भरपाई द्यावी लागते. म्हणजे 1 लाख रुपये प्रिन्सिपल अमाऊंट, 1 लाख रुपये पेनॉल्टी. अशा पद्धतीने ॲक्युज्डवरती सुद्धा बर्डन आहे. त्याच्यामुळे चेक बाउन्सची केस ही निग्लेक्ट करून चालत नाही. आता आपण ह्या जो राकेश रंजन श्रीवास्तव ही जी 2024ला केस झालेली आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घातलेल्या आहेत. तर त्या काय गाईडलाईन्स आहेत त्याचा आपण आता साधारण उहापोह करूयात. तर पहिली तर गाईडलाईन आहे की सेक्शन 143A म्हणजे ज्याच्यामध्ये 20% सुरुवातीला द्यायचे ठरलेले आहेत ते हे डायरेक्टरी प्रोव्हिजन आहे, ही मॅन्डेटरी प्रोव्हिजन नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. त्याच्यानंतर इन केस ऑफ कॉम्पेन्सेशन कोर्ट विल हॅव टू सी की केस प्रायमा फेसी झाली आहे का नाही. म्हणजे प्रायमा फेसी केस होती आहे का नाही. बहुतेक वेळा असं लक्षात येतं की अरे हा लीगल लायबिलिटी नाहीच आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही कुठंतरी जुगारात पैसे हारलेले आहात आणि त्याच्या अगेन्स्ट पैसे दिलेले आहेत तर ही काही लीगल लायबिलिटी नाही आहे मित्रांनो. म्हणून कोर्टाने सुरुवातीलाच हे बघायला पाहिजे की हे जे 20% ते द्यायचे ठरलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये प्रायमा फेसी केस होती आहे का नाही होते. आणि तिसरं म्हणजे कोर्ट विल हॅव टू गिव्ह रिझनेबल ग्राउंड व्हेन डिसाइडिंग कॉम्पेन्सेशन. म्हणजे कोर्टाला सुद्धा जर का ते 20% द्यायचे असं कोर्टाला वाटतं की हे दिले पाहिजेत तर कोर्टाने त्याचं कारण नमूद केलं पाहिजे ऑर्डरमध्ये की त्याला का वाटतंय की हे पैसे आत्ता कंप्लेनंटला सुरुवातीला मिळाले पाहिजेत म्हणून. तर अशा पद्धतीने मित्रांनो चेक बाउन्सची केस दाखल झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडतात आणि मग त्याच्यानंतर केसचं जजमेंट येतं. ते एकतर विरुद्ध जाईल किंवा फेवरमध्ये जाईल. पण मित्रांनो चेक बाउन्स हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्यूज जो असेल त्याने तो सिरियसली घेतला पाहिजे आणि जो कंप्लेनंट असेल त्याने देखील त्याचा कायदेशीर हक्क बजावला पाहिजे. नमस्कार.